लाडकी बहिणींचा लाडक्या ताईंनो 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता या वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली। ज्या लाडक्या ताईंना अजून हप्ता भेटला नाहीये त्या लाडक्या ताईबद्दल एक महत्त्वाची मोठी बातमी समोर आली आणि ज्या लाडक्या ताईला आता हप्ते भेटलेले त्यांच्याबद्दल पण पुढे काय होणार आहे त्याच्याबद्दल पण सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आल्या। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर लाडक्या ताईंनो सरसकट सगळ्यांना पैसे भेटणार का, सरसकट हा हप्ता सगळ्यांना वाटप होणार आहे का, याच्याबद्दलचा एक मोठा या ठिकाणी अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे। ते सगळी अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि लाडक्या ताईंनो आज काल परवा या 3 दिवसामध्ये कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला गुड न्यूज भेटले, आपलं नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि तुम्हाला आतापर्यंत किती रुपये जमा झाले आणि किती वाजता जमा झाले हे पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। सर्व लाडक्या ताईंचे कमेंट्स मी पाहत आहे, सर्वांनी या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। तर लाडक्या ताईंनो आता व्हिडिओला सुरुवात करूया। नेमकी काय अपडेट आहे, सरसकट पैसे नेमकं कोणाला भेटणार आहेत की भेटणार आहेत का नाही, का काही अटी लागणार आहेत का पडताळणी होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि 14वा हप्ता म्हणजे कोणता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता। अजून 15व्या हप्त्याबद्दल काही अपडेट आलेली नाहीये। 15व्या हप्त्याबद्दल सोडा, 14व्या हप्त्याचा पण जीआर अजून आलेला नाहीये। वाटपाला सुरुवात झाली। तुम्हाला मी मागे पण सांगितलं लाडक्या ताईंनो जीआर येणं प्रत्येक वेळेस कंपल्सरी नसतं, पण या ठिकाणी सरकार ज्या वेळेस या ठिकाणी डायरेक्ट सुरू करतं त्या ठिकाणी आदेश देतं त्या ठिकाणी पैसे डायरेक्ट डीबीटी होत असतात। पण जीआर येणं पण खूप गरजेचं आहे लाडक्या ताईंनो, कारण की जीआर जर आला तर आपल्याला समजतं की किती वाटप या ठिकाणी झालेलं आहे, किती लाडक्या ताईला पैसे भेटले, किती लाडक्या ताईला पैसे भेटणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी जीआर वर अवलंबून असतात। आणि आतापर्यंत फक्त 344 कोटीचा फक्त जीआर आलेला आहे, त्याच्यानंतर अजून एक पण जीआर आलेला नाहीये। तर लाडक्या बहिणीचा जीआर कधी येणार आहे ते पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला तर सरसकट वाटप कशा स्वरूपात होणार आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये आज वाटप झालंय का, काल झालंय का, परवा झालंय का, या 2-3 दिवसामधलं नेमकं वाटप कसं झालंय हे पण आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। आणि लाडक्या ताईंनो बघा आज कोणत्या लाडक्या ताईला पैसे आले का, आज शनिवार आहे। आता बघा उद्या रविवार असल्यामुळे तो हप्ता या ठिकाणी खूप कमी प्रमाणात म्हणू शकतो किंवा उद्या नाही आला तरी असं म्हणू शकतो की उद्या हप्ता पण येणार नाहीये लाडक्या ताईंना। त्याच्यामुळे हे वितरण अजून किती दिवस चालणार आहे हे पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो सगळ्याला हप्ता आलाय का, सगळ्यांना गुड न्यूज भेटलीये का, पटपट सांगायचंय, कारण की लाडक्या ताईंनो मागणी पत्र देण्याचं काम आता सुरुवात झालेली आहे। लाडक्या ताईंनो बघा रस्त्यावर उतरले आहे, आपण उतरलेलो आहोत सगळेजण आणि या ठिकाणी वेगवेगळ्या मान्यवरांना जाऊन भेटून आपण या ठिकाणी मागणी पत्र देतात। सगळे लाडके ताई म्हणत असतील की सर तुम्ही सुरुवात करणार होतात, आज शनिवारी जाणार होतात, काय गेला होतात का? तर लाडक्या ताईंनो तुम्हाला मी सगळं प्रत्येक वेळेस सांगतो, आपण कधीच खोट्या बातम्या देत नाही, कधी चुकीच्या बातम्या देत नाही। ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात त्याच तुम्हाला मी गोष्टी सांगत असतो आणि पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार। त्याला व्हिडिओला तर सुरुवात करूया। या ठिकाणी बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मागणी पत्र, जे आपलं मागणी पत्र आहे। महिला प्रतिनिधी पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सगळ्यांची नावं पण मी या ठिकाणी दिलेली आहेत। या ठिकाणी सुरुवात झालेली आहे लाडक्या ताईंनो। या ठिकाणी डांगे चौक या ठिकाणी कार्यालयामध्ये आपण भेट देऊन या ठिकाणी बारणे साहेबांच्या या ठिकाणी कार्यालयामध्ये जाऊन आपण या ठिकाणी महिला, या ज्या महिला आहेत लाडक्या बहिणी आहेत त्या महिला प्रतिनिधी तिथल्या आहेत त्यांच्याशी भेटून आपण या ठिकाणी हे पत्र दिले। सुरुवातीला कार्यालयामध्ये पत्र दिले आणि उद्या या ठिकाणी परत एकदा मी जाऊन तुमच्यासाठी सगळ्यांसाठी झटून या ठिकाणी त्यांना एकदा पत्र देणार आहे। प्रत्यक्ष साहेबांना उद्या मी भेटणार आहे, ते पण तुम्हाला मी उद्या फोटो दाखवणार आहे। पण बऱ्याच लाडक्या ताईला वाटलं की सर तुम्ही गेला होतात का नाही, तर लाडक्या ताईंनो बघा तुमच्यासाठी पुरावा डायरेक्ट फोटो पण या ठिकाणी दिलेला आहे। या सगळ्या लाडक्या बहिणी पण या ठिकाणी होत्या, महिला प्रतिनिधी आपण म्हणू शकतो, त्या पण या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी खूप छान स्वरूपाचं काम करतात। तर सगळ्यांनी मिळून आपल्याला अशा स्वरूपात लाडक्या बहिणीच्या महाराष्ट्रामध्ये कशी एकजूट होणार आहे आणि कशा स्वरूपात आपण पुढे जाणार आहोत या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे व्हिडिओ आपले काळजीपूर्वक बघायचा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ही माहिती पोहोचणार आहे। आणि आपल्या या चळवळीमध्ये किंवा आपण जी मागणी करतोय, सरकारकडे मागणी करतो, बऱ्याच लाडके ताई म्हणतील की सर यांनी काय होणार आहे, मागणी पत्र देऊन काय होणार आहे, सरकार ज्यावेळेस टाकणार त्यावेळेस टाकणार आहे। पण लाडके ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण कोणीच मागणी केली नाही, आपण जर कोणीच आवाज उठवला नाही, जर आपण कोणी काहीच बोललो नाही, तर सरकार जसं करणार तसंच करणार आहे। पण या ठिकाणी आपण जर मागणी केली तर सरकारचं या ठिकाणी लक्ष आपल्याकडे येणार आहे आणि त्यांना समजणार आहे की बाबा काहीतरी मागणी होत आहे। मग सरकार आपल्या मागण्या आज नाही करतील, उद्या नाही करतील, परवा नाही करतील, पुढच्या महिन्यात नाही करतील, कधीतरी ह्या महिन्यात नाही पुढच्या वर्षात कधीतरी आपल्या मागण्या पूर्ण करणार म्हणजे करणार। त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची एकजूट होणं खूप गरजेचं आहे।
तर लाडक्या बहिणींनो बघा, आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड या ठिकाणी आपली सुरुवात झालेली आहे. सगळ्यांनी या ठिकाणी सगळ्या लाडक्या ताईंचं अभिनंदन, ज्या येऊ शकल्या त्यांचं पण अभिनंदन, त्यांचे पण मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि ज्या येऊ नाही शकल्या, ज्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहेत, त्यांनी पण काळजी करायचं नाही. सगळ्यांना आपण या ठिकाणी हळूहळू आपण सुरुवात करणार आहोत, काळजी करायची गरज नाही. चला आता हे तुम्हाला मी दाखवलंय सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी. जे मागणी पत्र तयार केलेलं आहे ते मागणी पत्र आपण या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे सगळे मागणी पत्र आपण दररोज वेगवेगळ्या लोकांना देणार आहोत. काळजी करायची गरज नाही. आता बऱ्याच लाडक्या त्यांना विचार पडला की सर सरसकट पैसे भेटणार, त्याचं काय झालं? आम्हाला सर 12वा हप्ता अजून भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही. अशा भरपूर साऱ्या लाडक्या ताई आहेत. लाडक्या ताई, तुमच्यात कुणी असं आहे का, तुमची बहीण आहे का, तुमची आई आहे का, तुमची कुणी शेजारचे काकू आहेत का, ज्यांना 12वा 13वा हप्ता अजून भेटलेला नाहीये, त्यांची पडताळणी झाली, त्यांना तरी पण हप्ता भेटला नाहीये? तर लाडक्या ताईंनो, त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी असणार आहे. तर बघा, लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे, पण याच्यामध्ये पडताळणी तुमची 15 ऑगस्टच्या अगोदर झालेली पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी फोन करून किंवा मेसेजमध्ये कमेंट्समध्ये विचारत आहेत की सर आमची पडताळणी झाली आहे, सर आमचं या ठिकाणी कॉल आला होता, सर आमचं हे झालंय, तर आम्हाला पैसे भेटतील का? तर तुम्हाला मी या ठिकाणी 15 दिवसापूर्वी पण ही अपडेट दिली होती, जाऊन तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघा. लाडक्या ताईंनो, जर तुमची पडताळणी झाली 15 ऑगस्टच्या अगोदर किंवा प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेच्या अगोदर जर पडताळणी झाली तर त्या तुमच्या या ठिकाणी याद्यामध्ये नाव येतात. तुमच्या पहिले तालुक्या लेवलला, गावा लेवलला याद्या अपडेट होतात, नंतर तालुक्या लेवलला होतात, जिल्हा लेवलला होतात आणि त्याच्यानंतर जिल्हा लेवलला त्या याद्यांचं नेमकं काय करायचं ते महिला व बालविकास विभाग तिथल्या जिल्ह्याचं ठरवत असतं आणि ते याद्या त्याच्यानंतर ते डीबीटी पात्रता आहे का नाही ते चेक केलं जातं, नंतर तुम्हाला हप्ता भेटत असतो. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, बऱ्याच लाडक्या ताईंना गैरसमज निर्माण होत आहे की सर आमची पडताळणी झाली म्हणजे आम्हाला हप्ता भेटणार आहे का? असं होत नाही लाडक्या ताईंनो. जर तुम्हाला असं कुठे चुकीचं जर अपडेट भेटत असेल की पडताळणी झाली की लगेच तुम्हाला लाभ भेटणार आहे, अशा व्हिडिओ पासून लांब राहा लाडक्या ताईंनो. आणि जर कुणी तुम्हाला असेल मी तुमची पडताळणी करून देतो, ह्या लिंकवर क्लिक करा, त्या लिंकवर क्लिक करा, असं पण कुणी काही करायचं नाही लाडक्या ताईंनो. कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो, जोपर्यंत तुमचे याद्या अपडेट होत नाही, जोपर्यंत तुमचं स्टेटस या ठिकाणी पूर्ण डबल अप्रूव्ड नाही होत, तोपर्यंत तुम्हाला हप्ता भेटणार नाहीये. हे तुम्हाला मी आधीच क्लिअर केलं होतं. पण या ठिकाणी आपण सरकारकडे एक मागणी करतोय की बाबा ज्या लाडक्या ताईंच्या पडताळण्या राहिल्यात किंवा ज्या लाडक्या ताईंच्या पडताळण्या झाल्यात त्यांना 12वा 13वा 14वा सगळे हप्ते देऊन टाका. असं नको व्हायला की बाबा 14वा पुढच्या हप्त्यामध्ये त्यांच्या पडताळणी नाव पूर्ण झालं मग फक्त 15वा हप्ता भेटेल, नंतर 16वा हप्ता भेटेल, असं नको. मागचा 12वा 13वा आणि आताचा हा 14वा हप्ता, हे सगळे हप्ते त्या लाडक्या ताईला भेटावेत, ह्याच स्वरूपाची आपण मागणी करतो लाडक्या ताईंनो. बरेच लाडके दादा विचारतात की सर आपण मागणी काय करतो, तर हीच आपली सगळ्यांची मागणी असणारी लाडके दादा, काळजी करायची गरज नाही. आता बघा, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी वाटलं तर उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेनच अपडेट करून. पण काही लाडक्या ताईंचे या ठिकाणी मेसेज जे आले होते ते मेसेज तुम्हाला या ठिकाणी किंवा कमेंट्स काय आले ते कमेंट्स या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. बघा, अहिल्यानगर ऑगस्टचा हप्ता काल रात्री 11:08 PM ला भेटलेला आहे. खूप खूप आनंद झाला, थँक्यू व्हेरी मच म्हणत आहेत लाडक्या ताईंनो. बघा, रात्री 11 वाजता पण लाडक्या ताईंना पैसे आले. त्याच्यामुळे असं विचार करू नका की बाबा फक्त सकाळीच टप्प्यात पैसे येतात किंवा दुपारच्या टप्प्यात पैसे येतात किंवा संध्याकाळी पैसे, रात्री पण पैसे येतात. काही काही त्यांना तर सकाळी 6 वाजता पण मेसेज आलेले. ते सगळं डिपेंड असतं तुमच्या बँकेवर. तुम्ही जर या ठिकाणी नॅशनलाइज बँक असेल किंवा कोणती बँक असेल, पटपट सगळ्याला पैसे येऊन जातात लाडके ताईंनो. पण जर एखाद्या छोटी बँकेत तुमचं जर असेल, पतसंस्थेत असेल, तर थोडंफार काय होतं, लेट होऊ शकतोय, पण पैसे तुमच्या अकाउंटला येतात, याच्याबद्दल काळजी करायची गरज नाहीये. तर लाडके ताईंनो बघा, सर आय गॉट 1,500 रुपये टुमारो, थँक्यू व्हेरी मच. ताईंचा आली सपोर्ट आहे, तर थँक्यू व्हेरी मच ताई सपोर्ट केल्याबद्दल. आणि लाडके ताईंनो, तुम्ही खूप छान स्वरूपाचा सपोर्ट करताय, तुम्ही सगळ्यांनी खूप छान स्वरूपाचा पाठिंबा दिलाय. असाच हा पाठिंबा सोबत ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या ग्रुपवर टाकायचा. म्हणजे तुमचे जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, लेडीजचे ग्रुप असतील, कुणाचे शेतकऱ्यांचे ग्रुप असतील, त्या सगळ्या ग्रुपवर आपली ही आपल्या युट्यूबच्या व्हिडिओची लिंक टाकायचा. म्हणजे काय होईल, जास्तीत जास्त आपली ही मागणी सरकारपर्यंत पोहोचेल, सगळ्या लाडक्या बहिणीमध्ये पोहोचेल आणि आपल्या सगळ्यामध्ये एकी होईल. चला, या ठिकाणी सगळ्यांनी जास्त शेअर करायचे, लाईक करायचे व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.